डोंगरवाडी पट्ट्यात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार, गेम चेंजर हरण्या आणि फायरिंग बैल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी। स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटकातील 150हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग। शर्यत पाहण्यासाठी शौकीनांची अलोट गर्दी। श्लोक खाडे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव। डोंगरवाडी पट्टा येथे श्री म्हसोबा यात्रा आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आमदार केसरी 2026 या भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार नुकताच पार पडला। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत अजिंक्य कोपर्डे यांचा गेम चेंजर हरण्या आणि खलाटी सरपंचांचा फायरिंग बैल यांनी आपल्या अफाट वेगाच्या जोरावर आमदार केसरीचा प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला। भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा आणि श्री तानाजी अप्पा पाटील युवा मंच मिरज पूर्व भाग यांच्या वतीनं या भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले। या शर्यतीचा थरार डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण परिसरातून हजारोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी अलोट गर्दी केली। या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील नावाजलेल्या 150 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता। मात्र माजी कामगार मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आणि त्यांचे नातू श्लोक खाडे यांच्या हस्ते मैदानाचे रीतसर उद्घाटन करून जनरल अ गटाच्या शर्यतींना सुरुवात करण्यात आली। शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली। या स्पर्धेत जनरल अ गट, जनरल ब गट, दुसा, चौसा, आदत अशा विविध गटात चुरशीच्या लढती झाल्या। मुख्य आमदार केसरी ठरलेल्या अजिंक्य कोपर्डे यांच्या गेम चेंजर हरण्या आणि खलाटी सरपंचांच्या फायरिंग बैलाला 1,11,166 रुपये देऊन गौरवण्यात आले। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या राजकारणातील तिसरी पिढी असलेले श्लोक खाडे यांच्या हस्ते विजेत्या बैलगाडा मालकांना हे बक्षीस प्रदान करण्यात आले। या प्रसंगी भाजप पूर्व भागाचे नेते तानाजी अप्पा पाटील, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, बेडकचे सरपंच उमेशभाऊ पाटील, भाजप नेते बाळासाहेब होनमोरे, सरपंच मारुती जमादार, काकासाहेब धामणे, पंचायत समिती गटनेते विष्णुपंत पाटील, परसराम नगरगोजे चेअरमॅन दीपक शिंदे, राजू माने, मोहन शिरदवाडे, राहुल सावंत, पिंटू नाईक, रामकृष्ण आवटे, दिगंबर जाधव यांच्यासह आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व गटातील विजेत्या बैलगाडा मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। आज मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत म्हसोबा यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं। अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। आज मी बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून, नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या। आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार मानेन की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो आहे। ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या। त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळवली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिपिटिशन केलं आणि परत त्या बंद पडल्या। पण ज्यावेळी अमित शाहांच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या। फक्त शासनानं, कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्याच्या बैलगाडी शर्यती कायमस्वरूपी राहतील, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही आहे। आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं आले होते। त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या पश्चिम भागाचे इथले नेते आहेत, त्यांनी हे ते नियोजन केलं। त्यांच्याबरोबर राजू माने असतील, त्यामध्ये आणि दीपक शिंदे आहेत, नेताजी गर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली। नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मला ही संधी मिळाली, त्याबद्दल ह्या आयोजकाचं, नियोजकांचं मी धन्यवाद मानतो। तेवढ्या शांततेनं, एवढा काही गालबोट न लागता, कुठेही काही न होता ही मला वाटतं पहिली स्पर्धा होते। आणि मी आज हे मैदान बघितलं, त्यानंतर ह्याच्या अगोदर पण मैदानाला मी आलो होतो, पण भर उन्हामध्ये असं भव्य दिव्य मैदान हे पहिल्या वेळी इथं होतं आहे याचा मला आनंद वाटतो। त्यामुळं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असंच माया, असंच सहकार्य आमच्याबरोबर राहावं, आमच्यावर राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब होनमोरे असतील, बाकी आमचे
दादा आहेत, परत आमचे फारुख आहेत, फारुख जमदार आहेत आणि महेश कांबळे आहेत, परत आमचे वसंत खोत आहेत, उमेश पाटील आहेत, त्यामध्ये आणखी विष्णुपंत आहेत. बाकी सगळेच असे आलेले सगळेच जे माझ्यावर प्रेम करणारे आणि बाप्पावर प्रेम करणारी सगळी जनता ही तोपरावर राहिलेली आहे. शांततेनं पार काढलं. त्यामुळे बैलगाडीवाल्यांचं, बैलगाडी शौकिकांचं मी धन्यवाद मानतो. असेच शांततेने हे बैलगाडी शर्यती अशाच कुठल्या भागात असल्या तरी शांततेने आपण पार पाडाव्यात एवढीच मी विनंती करतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, लोकप्रिय विकास पुरुष, विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांचा वाढदिवस आणि डोंगरवाडीच्या मसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आज भव्य बैलगाडी आमदार केसरीचं आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी धारक यामध्ये जवळजवळ 125 बैलगाड्या आजच्या या स्पर्धेमध्ये यांनी सहभाग घेतल्या. जवळजवळ दुसरा, चौसा, आदत आणि ब गट याच्या 2-2, 3-3 गटामध्ये या ठिकाणी बैलगाड्या सोडण्यात आल्या. अ गटामध्ये सुद्धा, जनरल गटामध्ये 15 गाड्यांचं या ठिकाणी सहभाग नोंदवला गेला. अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचं आमदार केसरीचे मानकरी लिंगनूरचे अजिंक्य कोपार्डे यांच्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. अशा अनेक बैलगाड्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा शर्यती पार पडलेल्या आहेत. मी खास करून डोंगरवाडीमधले मोहन पैलवान, आमच्या सलगरमधील सचिन निंबाळकर, शिपूरचे राजू माने आणि दीपक शिंदे या सर्वांचंच मनापासून आभार मानतो की यांनी गेली 8-10 दिवस कष्ट करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शर्यतीचं नियोजन केलं. शर्यती चांगल्या पद्धतीने निर्विवाद विना तक्रारीच्या पार पडलेल्या आहेत. हे आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्तचं पहिलं पर्व आहे. दुसरं पर्वसुद्धा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं मैदान भरवण्याचं नियोजन या बैलगाडी प्रेमी आणि मिरज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आपण जाहीर करतोय. पुढच्या वेळेस यदा कदाचित बेडगेला मैदान होईल किंवा सोनेला होईल, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मैदान भरवण्याचा मानस आम्ही उत्सव समितीनं ठरवलेला आहे. भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. पुढच्या वर्षी सुद्धा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त चांगल्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन करू, हे सुद्धा या मैदानाच्या निमित्तानं जाहीर करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मिरज पूर्व भागामधल्या, मिरज तालुक्यामधल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित दाखवल्याबद्दल आणि सर्वांनीच चांगल्या पद्धतीने मीडियासह सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, डोंगरवाडी.